इयत्ता 10वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 धडा 4 विद्युत धारेचे परिणाम. प्रस्तावना. मुलांनो, काही पदार्थ विद्युत सुवाहक असतात तर काही दुर्वाहक असतात, हे आपण नेहमी ऐकतो. तर मला सांगा, पदार्थ विद्युत सुवाहक आहे की विद्युत दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? सर, ज्या पदार्थातून विद्युत वहन होते त्या पदार्थाला आपण विद्युत सुवाहक असे म्हणतो. उदाहरणार्थ चांदी, ॲल्युमिनियम, तांबे. तर ज्या पदार्थातून विद्युत वहन होत नाही त्या पदार्थाला विद्युत दुर्वाहक म्हणतात. उदाहरणार्थ लाकूड, रबर. बरोबर. मुलांनो, विद्युत प्रवाहातील मुक्त इलेक्ट्रॉन्स इतस्ततः फिरत असतात. वाहकातून वाहत असताना त्यांच्या मार्गामध्ये आलेल्या वाहकाच्या अणूंवर ते आदळतात. अशा प्रकारच्या आघातामुळे इलेक्ट्रॉन्सच्या गतीला अडथळा येतो व विद्युत धारेस विरोध होतो. या विरोधालाच वाहकाचा रोध असे म्हणतात. अशी पदार्थाची रोधकता खूप कमी असल्यास त्या पदार्थाला विद्युत सुवाहक म्हणतात. उदाहरणार्थ तांबे, चांदी, ॲल्युमिनियम या पदार्थाची रोधकता खूप कमी आहे, म्हणून त्यातून विद्युत वहन होते आणि त्या पदार्थांना विद्युत सुवाहक असे म्हणतात. तसेच पदार्थाची रोधकता खूप जास्त असल्यास त्या पदार्थाला विद्युत दुर्वाहक म्हणतात. उदाहरणार्थ लाकूड, रबर, काच या पदार्थातून विद्युत वहन होत नाही, म्हणून त्यांना विद्युत दुर्वाहक असं म्हणतात. आता तुम्ही मला सांगा, जर लोखंड हे विद्युत सुवाहक आहे तर खाली पडलेल्या लोखंडाचा तुकडा हाताने उचलला तर आपल्याला विजेचा झटका का लागत नाही? आपण जर खाली पडलेला लोखंडाचा तुकडा हाताने उचलला तर आपल्याला विजेचा झटका लागत नाही, कारण त्यावेळी त्या तुकड्यातून विद्युत धारेचे वहन होत नसते. बरोबर. मुलांनो, आपण स्थितिक ऊर्जेविषयी मागील इयत्तेत अभ्यास केला होता. तसेच ऋणप्रभार व धनप्रभारित वस्तूंविषयी विविध प्रयोग केले होते. उदाहरणार्थ काचेचा रॉड किंवा नळी रेशमी कपड्यावर घासणे. ऋणप्रभारित कण एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जाऊन ती वस्तू धनप्रभारित कशी होते हेही आपण पाहिले. आता आपण विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा, विद्युत रोधातून जाणारी विद्युत धारा, विद्युत प्रवर्तन, विद्युत चलित्र व विद्युत जनित्र यांचे कार्य या पाठात अभ्यासणार आहोत. खालील चित्रांमध्ये तुम्हाला काय दिसते? विद्युत धारेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला आढळतात ते सांगा. सर, आकृती अ आणि ब मध्ये आपल्याला विजेवर चालणारी विद्युत उपकरणे म्हणजेच टीव्ही, विजेचा दिवा, हीटर, विद्युत पंखा दिसत आहे. तर क मध्ये आपल्याला विद्युत घंटेचे पूर्ण उपकरण दाखविले आहे. बरोबर. मुलांनो, विद्युत घंटा ही औष्णिक परिणाम, चुंबकीय परिणाम, विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर आणि त्या यांत्रिक ऊर्जेचे ध्वनीमध्ये रूपांतर होऊन कार्य करते. तसेच विद्युत धारेमुळे प्रकाश निर्माण होऊन विद्युत दिवे प्रकाश निर्माण करतात. विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण करून पहा. विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण कसे होते हे पाहण्यासाठी एक प्रयोग करू. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: जोडणीच्या तारा, विद्युत घट, विद्युत रोध, एमिटर, व्होल्टमीटर, प्लग कळ इत्यादी. कृती: मुलांनो, प्रथम योग्य त्या मूल्यांचे घटक घेऊन परिपथ जोडा. नंतर परिपथामधील विद्युत धारा मोजा. विद्युत रोधाच्या दोन टोकांमधील म्हणजेच ए व बी यांमधील विभवांतर म्हणजेच VAB मोजा. यावरून लक्षात येते की ए येथील विभव हे बी येथील विभवापेक्षा जास्त आहे, कारण ए हा बिंदूच्या विद्युत घटाच्या धन टोकाला आहे तर बी हा बिंदू विद्युत घटाच्या ऋण टोकाला जोडलेला आहे. जर Q इतका विद्युत प्रभार A पासून B कडे गेला तर या विद्युत प्रभारावर A पासून B पर्यंत जाताना विभवांतर AB गुणिले विद्युत प्रभार Q इतके कार्य झाले. ऊर्जेचा स्रोत तर घट आहे, मग हे कार्य करायला ऊर्जा कुठून आली? तर मुलांनो, घटाने ही ऊर्जा विद्युत प्रभारामार्फत विद्युत रोधाला दिली, जिथे कार्य विभवांतर AB गुणिले विद्युत प्रभार Q घडले. Q हा विद्युत प्रभार T या वेळेत A पासून B कडे गेला, म्हणजेच हे कार्य जर T या वेळेत घडले तर त्या वेळेत विभवांतर AB गुणिले विद्युत प्रभार Q इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली गेली. नंतर ही विद्युत ऊर्जा विद्युत रोधाला मिळते व तिचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते आणि विद्युत रोधाचे तापमान वाढते. जरा डोके चालवा. विद्युत रोधाचे जागी परिपथामध्ये जर विद्युत चलित्र म्हणजे मोटर असेल
तर घटाने दिलेली ऊर्जा कोणत्या रूपात बदललेली दिसून येईल? घटाने दिलेली ऊर्जा विद्युत चलित्रातील तांब्याच्या कुंडलाच्या गतीज ऊर्जेत बदललेली आपल्याला दिसून येईल. विद्युत धारेचे औष्णिक परिणाम. मुलांनो, आपण आपल्या घरात विजेवर चालणाऱ्या बऱ्याच वस्तू वापरतो. उदाहरणार्थ बल्ब, स्वयंपाकाची विजेची शेगडी, हीटर, इस्त्री इत्यादी. या वस्तूंमध्ये उष्णता कशी निर्माण होते ते आता आपण पाहूया. विद्युत परिपथामध्ये विद्युत रोध जोडल्यास विद्युत धारेने त्यात उष्णता निर्माण होते. यास विद्युत धारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. म्हणजेच ज्यावेळी एखाद्या वाहकातून विद्युत प्रवाहातील इलेक्ट्रॉनचे वहन होते त्यावेळी हे इलेक्ट्रॉन धातूतील इतर अणूंवर आघात करतात. या इलेक्ट्रॉनच्या अंगी असलेल्या स्थितीज ऊर्जेच्या काही भागाचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. त्यामुळे वाहकाचे तापमान हळूहळू वाढत जाते. यालाच विद्युत धारेचा औष्णिक परिणाम म्हणतात. पाणी गरम करण्यासाठी वापरात असलेला बॉयलर, विजेवर चालणारी शेगडी, विजेचा बल्ब अशी अनेक उपकरणे विद्युत धारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग करतात. या उपकरणांमध्ये ज्या पदार्थाची रोधकता जास्त आहे अशा वाहक पदार्थाचा उपयोग केला जातो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे विजेच्या शेगडीचे कुंतल हे नायक्रोम या मिश्र धातूचे असून या कुंतलाचा उपयोग विद्युत रोध म्हणून करतात. तसेच विजेच्या बल्बमध्ये देखील जे कुंतल असते ते टंगस्टन तारेचे असते. विद्युत रोधामुळे ही तार तापते. ही तार सुमारे 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापते व त्यातून प्रकाश बाहेर पडतो. तप्त तारेपासून उष्णतेचेही काही प्रमाणात प्रारण होते. अशा प्रकारे आपण या कुंतलाचा उपयोग करून आपल्या घरात विद्युत ओव्हन, विद्युत टोस्टर, विद्युत गिझर, विद्युत किटली, वितळ तार म्हणजेच फ्यूज या उपकरणांचा वापर करतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा का उपयोग करतात? मुलांनो, विजेच्या बल्बमधील तारेच्या कुंडलामधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता तारेच्या तापमानावर अवलंबून असते. तापमान जास्त असल्यास प्रकाशाची तीव्रता जास्त असते. बल्बमधील तारेच्या कुंडलाचा वितळणांक अतिउच्च असल्यास तारेतून विद्युतधारा पाठवून तार न वितळता तारेचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढवता येते. परिणामी बल्बमधून जास्त प्रकाश मिळतो. टंगस्टनचा वितळणांक अतिउच्च असतो. म्हणून विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा वापर करतात. तसेच उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांमध्ये उदाहरणार्थ इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलरमध्ये नायक्रोम सारख्या मिश्र धातूंचा उपयोग करतात. शुद्ध धातूंचा करीत नाहीत. कारण विद्युत इस्त्री, टोस्टर यांसारख्या साधनांचे कार्य विद्युत धारेच्या औष्णिक परिणामावर म्हणजेच विद्युत ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर यावर अवलंबून असते. नायक्रोम या संमिश्राची रोधकता खूप जास्त असते व त्याचे ऑक्सिडीकरण न होता ते उच्च तापमानापर्यंत तापवता येते. हे शुद्ध धातूच्या बाबतीत शक्य नसते. म्हणून अशा साधनांमध्ये शुद्ध धातूऐवजी नायक्रोम सारख्या संमिश्र म्हणजेच मिश्र धातूंचा उपयोग करतात. अनेक वेळा आपण एखाद्या इमारतीला लघु परिपथनाने म्हणजेच शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे ऐकतो किंवा वाचतो. कधी कधी आपण आपल्या घरात एखादे विद्युत उपकरण चालू केल्याबरोबर विद्युत प्रवाह खंडित होतो किंवा बंद पडतो. हे का घडते? याचे कारण असे आहे की घरातील वीज जोडणीत वीजयुक्त तार, तटस्थ तार व भूसंपर्कन तार अशा 3 तारा असतात. वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये 220 व्होल्ट इतके विभवांतर असते. भूसंपर्कन तार जमिनीस जोडलेली असते. तिला आपण अर्थिंग असं म्हणतो. उपकरणांतील दोषांमुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यांवरील प्लास्टिक आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप मोठी विद्युत धारा वाहू लागते व त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन आजूबाजूला लाकूड, कापड, प्लास्टिक यांसारखे ज्वालाग्रही पदार्थ असल्यास आगीचा भडका उडू शकतो. हे घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वितळ तारेचा म्हणजे फ्यूजचा उपयोग केलेला असतो. उच्च विद्युत धारा परिपथात वाहताच वितळ तार वितळून परिपथ खंडित करते व अनर्थ टळतो. ही तार साधारणतः कमी द्रवणांक असलेल्या संमिश्रापासून बनवलेली असते. वितळ तार नेहमी पोर्सेलिन सारख्या रोधक पदार्थापासून बनलेल्या खोबणीत बसवलेली असते. वरील आकृतीत दाखविलेल्या विविध वितळ तारा आपण आपल्या विद्युत परिपथात वापरतो आणि शॉर्ट सर्किट पासून आपला बचाव करतो. अनेक वेळा विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात सायंकाळी घरोघरचे दिवे, पंखे
वातानुकूलन यंत्रे, दुकानांमधील वीज वापर या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात विद्युत शक्ती वापरली जाते. अतिप्रमाणात विद्युतधारा विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरकडून ओढली जाते व त्या ट्रान्सफॉर्मरची तेवढी क्षमता नसल्यास त्याची वितळतार वितळते व पुरवठा बंद होतो. ही घटना अतिभाराने घडते. घरगुती वापरासाठी 1A, 2A, 3A, 4A, 5A व 10A मर्यादा असलेल्या वितळतारा वापरतात. माहित आहे का तुम्हाला, हल्ली घरामध्ये MCB म्हणजेच मिनिएचर सर्किट ब्रेकर या नावाने ओळखली जाणारी एक कळ बसविली जाते. विद्युतधारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युतधारा बंद पडते. यासाठी विविध प्रकारचे MCB वापरले जातात. संपूर्ण घरासाठी मात्र वितळतारच वापरली जाते. शोध घ्या. विद्युत मंडळाकडून दर महिन्याला येणारे वीज वापराचे देयक तपासा. त्यातील विविध बाबींची माहिती करून घ्या. वीज बिलात वीज वापर युनिट मध्ये देतात. हे युनिट काय आहे? 1 किलोवॅट आवर इतकी विद्युत ऊर्जा वापरल्यास त्याला 1 युनिट असं म्हणतात. विद्युत मंडळाकडून येणाऱ्या वीज बिलात आपल्या घरातील वीज मीटरचा नंबर असतो, तसेच आपला संपूर्ण पत्ता असतो. त्या बिलावर आपण कोणत्या तारखेपासून किती युनिट वीज वापरली त्याची नोंद आणि त्यावर आकारण्यात आलेली रक्कम यांची नोंद केलेली असते. तसेच मागील काही महिन्यात वापरलेल्या विजेची युनिट आणि रक्कम यांची नोंद असते. वीज बिल भरण्यास विलंब केला तर त्यावर किती दंड आकारले जाईल याचीही नोंद केलेली असते. सोडवलेली उदाहरणे. उदाहरण 1. नायक्रोम या मिश्र धातूपासून तयार केलेली 6 मीटर लांबीची तार तिचे कुंतल करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिली आहे. तिचा विद्युत रोध 24 ओहम इतका आहे. ही तार निम्म्यावर तोडून कुंतल तयार केले तर मिळणारी उष्णता अधिक असेल का? शक्ती मिळवण्यासाठी तारेची टोके 220 व्होल्ट विभवांतर असणाऱ्या स्रोताला जोडली आहेत. उकल. दिलेली माहिती: विद्युत रोध बरोबर 24 ओहम, विभवांतर बरोबर 220 व्होल्ट, विद्युत शक्ती बरोबर किती? अखंड तारेचे कुंतल. P बरोबर V वर्ग छेद R बरोबर 220 चा वर्ग छेद 24 बरोबर 201 वॉट्स. ब. निम्म्या तारेचे कुंतल P बरोबर V वर्ग छेद R बरोबर 220 चा वर्ग छेद 12 बरोबर 403 वॉट्स. म्हणजेच तार निम्मी केली तर उष्णता जास्त मिळेल. उदाहरण 2. 1,9 ओहम विद्युत रोधाला एक घट जोडला असून त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या विद्युत धारेमुळे विद्युत रोधात प्रति सेकंदास 400 जूल इतकी उष्णता निर्माण होते. तर विद्युत रोधास किती विभवांतर लावले आहे ते काढा. उकल. दिलेली माहिती: विद्युत रोध बरोबर 9 ओहम, विद्युत शक्ती बरोबर 400 जूल, प्रति सेकंदास 400 जूल इतकी उष्णता म्हणजेच P बरोबर 400 जूल छेद 1 सेकंद, म्हणून P बरोबर V वर्ग छेद R बरोबर 400 बरोबर V वर्ग छेद 9 म्हणून V वर्ग बरोबर 400 गुणिले 9 म्हणून V बरोबर वर्गमुळात 400 गुणिले 9 बरोबर 20 गुणिले 3 म्हणून विभवांतर बरोबर 60 व्होल्ट. म्हणजेच विद्युत रोधास 60 व्होल्ट विभवांतर लावले. उदाहरण 3. विजेवर चालणारी इस्त्री उच्च तापमानास निर्धारित केली असताना 1100 वॅट विद्युत शक्ती वापरते, तर कमी तापमान निर्धारित केली असताना 330 वॅट विद्युत शक्ती वापरते. या दोन्ही निर्धारणांसाठी वाहणारी विद्युत धारा आणि त्यावेळचा विद्युत रोध काढा. इस्त्री 220 व्होल्ट विभवांतराला जोडली आहे. उकल. दिलेली माहिती: विभवांतर बरोबर 220 व्होल्ट, विद्युत शक्ती बरोबर अ. उच्च तापमानास निर्धारित केलेली विद्युत शक्ती 1100 वॅट, ब. कमी तापमानास निर्धारित केलेली विद्युत शक्ती 330 वॅट. अ. P बरोबर V गुणिले I बरोबर 1100 वॅट, I1 बरोबर P छेद V बरोबर 1100 छेद 220 बरोबर 5 एम्पियर, म्हणून I1 बरोबर 5 एम्पियर, म्हणून 1100 वॅट विद्युत शक्ती वापरली असता 5 एम्पियर इतकी विद्युत धारा वाहते. ब. P बरोबर V गुणिले I, I2 बरोबर P छेद V बरोबर 330 छेद 220 बरोबर 1.5 एम्पियर, म्हणून I2 बरोबर 1.5 एम्पियर, म्हणून 330 विद्युत शक्ती वापरली असता 1.5 एम्पियर इतकी विद्युत धारा वाहते. म्हणून विद्युत रोध R1 बरोबर V छेद I1 बरोबर 220 छेद 5 बरोबर
44 ओहम, म्हणून R1 बरोबर 44 ओहम. म्हणून 1100 वॅट विद्युत शक्ती वापरली असता त्यावेळेचा विद्युत रोध 44 ओहम असेल. म्हणून विद्युत रोध R2 बरोबर V/I2 बरोबर 220/1.5 बरोबर 146 ओहम. म्हणून R2 बरोबर 146 ओहम. म्हणून 330 वॅट विद्युत शक्ती वापरली असता त्यावेळेचा विद्युत रोध 146 ओहम असेल. उदाहरण 4. विजेचा एक टंगस्टन दिवा म्हणजेच बल्ब घरी परिपथात बसविला आहे. घरगुती विद्युत पुरवठा 220 व्होल्ट इतक्या विद्युत विभवांतरावर चालतो. चालू केल्यावर जर 0.45 अँपियर इतकी विद्युत धारा दिव्यातून वाहत असेल तर दिवा किती विद्युत शक्तीचा असला पाहिजे? हा दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल? उकल. दिलेली माहिती: विभवांतर बरोबर 220 व्होल्ट, विद्युत धारा बरोबर 0.45 अँपियर, विद्युत शक्ती बरोबर विभवांतर गुणिले विद्युत धारा बरोबर 220 गुणिले 0.45 बरोबर 99 वॅट. म्हणून दिवा 99 वॅटचा असला पाहिजे. 10 तासात 99 वॅट गुणिले 10 आवर बरोबर 990 वॅट आवर बरोबर 0.99 किलो वॅट आवर. म्हणून 0.99 युनिट इतकी वीज खर्च होईल. विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम बघण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. मुलांनो, या आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक विद्युत परिपथ तयार करा. ए व बी दरम्यान जोडणीच्या तारांपेक्षा जाड सरळ तांब्याची तार जोडा. तिच्या शेजारी चुंबक सूची ठेवा. आता परिपथाची कळ उघडी ठेवून सूचीची दिशा पहा. नंतर कळ बंद करून सूचीची दिशा पहा. काय दिसले हे लक्षात घ्या. आता घटाला जोडलेल्या जोडणीच्या तारा उलट जोडून चुंबक सूचीची दिशा पहा. विद्युत धारेची दिशा व चुंबक सूचीची स्थिती यांचा काही संबंध आढळतो का? या प्रयोगावरून आपल्या असे लक्षात येते की तारेमधील विद्युत धारेमुळे चुंबकीय परिणाम दिसून येतो. याचाच अर्थ विद्युत आणि चुंबकत्व यांचा निकटचा संबंध आहे. या प्रयोगात आपल्याला असे दिसून येते की जेव्हा तारेतून विद्युत धारा प्रवाहित होत नाही तेव्हा तारेजवळील चुंबक सूची दक्षिणोत्तर दिशेत स्थिर असते. या उलट तारेतून विद्युत धारा प्रवाहित केल्यास चुंबक सूची दक्षिणोत्तर स्थिर न राहता तिचे विचलन होते. तसेच तारेतील विद्युत धारा वाढवल्यास चुंबक सूचीच्या विचलनात वाढ होईल. तारेतील विद्युत धारा बंद केल्यास चुंबक सूची पुन्हा दक्षिणोत्तर दिशेत स्थिर होईल. मुलांनो, आपण तारेतील विद्युत धारेची दिशा उलट केल्यास चुंबक सूचीचे विचलन विरुद्ध दिशेने होईल. तारेतील विद्युत धारा कायम ठेवून चुंबक सूचीचे तारेपासूनचे अंतर वाढवल्यास चुंबक सूचीच्या विचलनात घट होईल. या सर्व गोष्टींचा शोध म्हणजेच विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाचा शोध ऑर्स्टेड याने 1820 मध्ये लावला. त्याला असे आढळून आले की तारेजवळ ठेवलेल्या चुंबक सूचीचे तारेतून विद्युत धारा जाऊ दिल्यास विचलन होते. या शास्त्रज्ञाची माहिती आता आपण घेऊया. परिचय शास्त्रज्ञाचा. 19व्या शतकातील एक अग्रगण्य वैज्ञानिक म्हणून हान्स ख्रिस्तियन ऑर्स्टेड यांनी विद्युत चुंबकत्व समजून घेण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. सन 1820 मध्ये त्यांना असे दिसून आले की एका धातूच्या तारेतून विद्युत धारा गेली तर तारेजवळची चुंबक सूची काही कोनातून वळते. विद्युत व चुंबकत्वाचा संबंध त्यांनीच नजरेस आणून दिला. मग त्यातूनच पुढे आजचे प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले. त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला ऑर्स्टेड असे म्हटले जाते. हान्स ख्रिस्तियन ऑर्स्टेड 1777 ते 1851. हे करून पहा. मुलांनो, ही कृती करण्यासाठी आपल्याला पुठ्ठा, तांब्याची जाड तार, चुंबक सूची, लोखंडाचा कीस हे साहित्य लागणार आहे. प्रथम परिपथाची जोडणी करा. पुठ्यातून आरपार जाणाऱ्या तांब्याच्या जाड तारेतून जेव्हा मोठी म्हणजे सुमारे 1 अँपियर किंवा अधिक विद्युत धारा वाहते तेव्हा पुठ्यावर प्रत्येक ठिकाणी तारेभोवती ठिकठिकाणी चुंबक सूची ठेवल्यास प्रत्येक ठिकाणी सूची विशिष्ट दिशेत स्थिर राहते असे आपल्याला दिसून येते. पुठ्यावर पेन्सिलीने ती दिशा दर्शवू. परिपथात विद्युत धारेची दर्शवलेली दिशा ही संकेतमान्य दिशा आहे. मुलांनो, या प्रयोगात विद्युत धारा कमी अधिक केली तर काय बदल दिसून येतो? तारेतून विद्युत धारा प्रवाहित केल्यावर चुंबक सूचीचे विचलन होते. विद्युत धारा वाढवल्यास हे विचलन वाढते. बरोबर. चुंबक सूची तारेपासून थोडी दूर ठेवल्यास काय दिसते सांगा बरं?
विद्युतधारा कायम ठेवून चुंबक सूची तारेपासून थोडी दूर ठेवल्यास सूचीचे विचलन वाढते. छान. जर आपण चुंबक सूची तारेपासून थोडी दूर ठेवल्यास काय दिसते? विद्युतधारा कायम ठेवून चुंबक सूची तारेपासून थोडी दूर ठेवल्यास सूचीचे विचलन कमी होते. बरोबर. आता चुंबक सूची ऐवजी लोखंडाचा कीस पुठ्यावर पसरवा आणि निरीक्षण करा. निरीक्षण केले असता आपल्याला असे दिसते की लोखंडाचा कीस तारेभोवती विशिष्ट वर्तुळाकार स्थितीत स्थिरावताना दिसतो. परंतु असे का घडते हा प्रश्न आपल्याला पडलाच असेल. लोह किसाच्या कणांनी निरनिराळी वर्तुळे तयार होतात. या सर्व वर्तुळांचे केंद्र तारेवर असते. तारेजवळ वर्तुळे एकमेकांजवळ असतात. तारेपासून दूरवर वर्तुळे एकमेकांपासून लांब असतात. तारेतून वाहणारी विद्युतधारा वाढल्यास लोह किसाच्या कणांची मांडणी जास्त स्पष्ट होते. याचे कारण असे की विद्युतधारा वाढवल्यावर ती तार व लोह किसाचे कण यांच्यातील आकर्षण वाढते. तसेच लोखंडाचा कीस चुंबकीय बलरेषांना धरून पसरलेला दिसतो. जर विकर्ष रेषा खूपच जवळ असतील तर चुंबकीय क्षेत्राचे प्राबल्य जास्त असते. कोणत्याही दोन विकर्ष रेषा एकमेकांना कधीच छेदत नाहीत. चुंबकीय बलरेषा वाहकामधून जात नाहीत. हे नेहमी लक्षात ठेवा. एका सरळ विद्युत वाहक तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. विद्युतधारेत बदल न केल्यास तारेपासून दूर जाताना हे चुंबकीय क्षेत्र कमी होत जाते. म्हणूनच चुंबकीय बलरेषा दर्शवणारी समकेंद्री वर्तुळे तारेपासून दूर जाताना मोठी व विरळ दर्शवली जातात. तारेतून जाणारी विद्युतधारा वाढविल्यास चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत वाढ होते. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. विद्युत वाहक तारेतील विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी हा एक सोयीचा नियम आहे. अशी कल्पना करा की सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडले आहे. ते अशा रीतीने की अंगठा विद्युतधारेच्या दिशेने तारेवर स्थिरावला आहे. तर मग तुमची बोटे विद्युत वाहकाभोवती गुंडाळा. बोटांची दिशा हीच चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा होय. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम असे म्हणतात. काय आहे हा बूच स्क्रू नियम ते पाहूया. समजा दक्षिण हस्त स्क्रू असा फिरवला की तो वाहकातील विद्युतधारेच्या दिशेने पुढे जाईल. तर स्क्रूच्या फिरण्याची दिशा त्या विद्युतधारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते. विद्युत वाहक तारेच्या एका वेटोळ्यातून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. सरळ विद्युत वाहकातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांविषयी आपण पाहिलेच आहे. तर मुलांनो, हाच विद्युत वाहक एका वेटोळ्याच्या आकारात वाकविल्यास विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या चुंबकीय बलरेषा कशा असतील? विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या चुंबकीय बलरेषा समकेंद्री वर्तुळाच्या रूपात असतात. बरोबर. या आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे वेगवेगळे घटक घेऊन परिपथ पूर्ण करण्यात आला आहे. वेटोळ्यातून विद्युतधारा सुरू केल्यास वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा निर्माण होऊन जसे आपण त्यापासून दूर जाऊ तशी चुंबकीय बलरेषांची समकेंद्री वर्तुळे मोठी होत जातील. जसे आपण वेटोळ्याच्या मध्यभागी येऊ तसे वर्तुळ इतके मोठे झालेले असेल की त्याचा कंस सरळ रेषेने आपल्याला दाखवता येईल. आकृतीमध्ये चुंबकीय बलरेषा केवळ P आणि Q या बिंदूपाशी दाखविल्या आहेत. तशा त्या वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूशी निर्माण होतील. याप्रमाणे प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या केंद्रीय स्थानी चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल. म्हणजेच या वर्तुळांचे केंद्र तारेवर असते. तारेजवळ ही वर्तुळे लहान असतात. तारेपासून जसजसे दूर जावे तसतशी ही वर्तुळे मोठी होत जातात. वर्तुळाकार तारेच्या केंद्रस्थानी या चुंबकीय बलरेषा फार मोठ्या त्रिज्येमुळे सरळ रेषांसारख्या दिसतात. या प्रयोगात आपण उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाचा वापर करून हे तपासू शकतो की तारेच्या वेटोळ्यावरील प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या मध्यभागी असलेल्या चुंबकीय बलरेषा निर्माण करण्यात सहभागी असतो आणि या बलरेषा वेटोळ्याच्या मध्यभागी एकाच दिशेने कार्यरत असतात. मुलांना, कोणत्याही बिंदूशी निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र तारेतून वाहणाऱ्या विद्युत धारेशी समानुपाती असते. त्यामुळे वलयाचे N वेढे असल्यास प्रत्येक वेढ्यापासून निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र एका वेढ्यापासून निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या N पट असते. या प्रयोगावरून आपल्या असे लक्षात येते की तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे कोणत्याही बिंदूवर निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही त्या विद्युतधारेवरच अवलंबून असते. नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. नालकुंतल म्हणजे विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन केलेली कुंडलांची मालिका होय.
आकृतीत बी म्हणजे बॅटरी, के म्हणजे प्लग कळ, आय म्हणजे विद्युत धारा, एन म्हणजे उत्तर ध्रुव, एस म्हणजे दक्षिण ध्रुव. नालकुंतलातून विद्युत धारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषांची संरचना या आकृतीत दर्शविली आहे. या आकृतीचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की चुंबक पट्टीभोवती चुंबकीय बलरेषा तयार झालेल्या दिसतात. म्हणजेच नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे सर्व गुणधर्म हे चुंबक पट्टीमुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणेच असतात. नालकुंतलातून विद्युतधारा वाहत असताना निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रातील बलरेषा पट्टी चुंबकाच्या चुंबकीय बलरेषांप्रमाणेच असतात. नालकुंतलाचे एक टोक दक्षिण ध्रुव तर दुसरे टोक उत्तर ध्रुव म्हणून कार्य करते. या आकृतीप्रमाणे नालकुंतलातील चुंबकीय बलरेषा एकमेकांना समांतर रेषांच्या स्वरूपात असतात. याचा अर्थ असा होतो की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखीच असते. म्हणजेच नालकुंतलातील चुंबकीय क्षेत्र एक समान असते. मुलांनो, तुम्हाला माहित आहे का, नालकुंतल वापरून कार्बन स्टील अथवा क्रोमियम स्टील यांसारख्या पदार्थांच्या दांड्यामध्ये चुंबकत्व निर्माण करता येते. अधिक प्रभावशाली चुंबकीय क्षेत्र असलेले नालकुंतल वापरून कायमस्वरूपी चुंबकही तयार करता येतात. चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल करून पहा. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: तांब्याची लवचिक तार, स्टँड, विद्युत घट, प्रबळ चुंबकीय क्षेत्र असणारा नालचुंबक इत्यादी. कृती: मुलांना आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्टँडचा वापर करून लवचिक तार नालचुंबकाच्या ध्रुवांमधून जाईल अशा प्रकारची व्यवस्था करा. नंतर परिपथाची जोडणी करून काय आढळते ते पहा. परिपथाची जोडणी केली असता असे आढळून येते की तारेतून विद्युतधारा वाहत नाही, तेव्हा तार सरळ राहते. म्हणजेच आकृतीत दाखविल्याप्रमाणे स्थिती ए मध्ये राहते. जेव्हा वरून खाली अशी विद्युतधारा वाहते तेव्हा तार वाकते आणि सी या स्थितीत येते. तसेच जर आपण विद्युतधारेची दिशा उलट म्हणजे खालून वर केली तर तार वाकते आणि बी या स्थितीत येते. म्हणजेच तारेवरील बलाची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या आणि विद्युतधारेच्या दिशांच्या लंब दिशेने आहे. येथे चुंबकीय क्षेत्राची दिशा एन कडून एस कडे एच अशी आहे. या प्रयोगातून असे दिसून येते की जेव्हा चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युतधारा विद्युत वाहकातून जाते तेव्हा त्या वाहकावर बल निर्माण होते. विद्युतधारेची दिशा उलट केली तर बलाची दिशाही उलट होते. चुंबक जर बरोबर उलट केला म्हणजे उत्तर ध्रुवाच्या जागी दक्षिण ध्रुव आणला आणि दक्षिण ध्रुवाच्या जागी उत्तर ध्रुव आणला तर काय होईल? इथे चुंबकीय क्षेत्राची दिशा दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे अशी राहील. बरोबर. मुलांनो, वरील प्रयोगावरून हे स्पष्ट होतं की चुंबकीय क्षेत्रांच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहणाऱ्या विद्युत वाहकावर बल निर्माण होते. या बलाची दिशा ही विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा या दोनही बाबींवर अवलंबून असते. तसेच या प्रयोगांनी हेही स्पष्ट करता येते की जेव्हा विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असते तेव्हा हे बल सर्वात जास्त असते. हे पडताळून बघण्यासाठी विद्युतधारेची दिशा व चुंबकीय क्षेत्राची दिशा यांमधील कोन बदलून तार किती प्रमाणात वाकते याचे मोजमाप करावे लागेल. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. मुलांनो, वरील प्रयोगात आपण विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा विचारात घेतली आणि आपल्याला असे आढळले की बलाची दिशा या दोन्हींच्या लंब दिशेस आहे. या तिन्हींच्या दिशा एका साध्या नियमात फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने सुबद्धपणे मांडल्या. त्या नियमालाच फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम असे म्हणतात. फ्लेमिंगच्या नियमानुसार आपल्या डाव्या हाताचा अंगठा तर्जनी व मधले बोट आणि अंगठा परस्परांना लंब राहतील अशी धरा. जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल व मधले बोट विद्युत धारेच्या दिशेत असेल तर अंगठ्याची दिशा ही विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शक असते. विद्युत चलित्र. ऊर्जेची विविध रूपे आपल्याला माहीतच आहेत. उदाहरणार्थ यांत्रिक ऊर्जा, सौर ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा इत्यादी. ऊर्जेचे रूपांतर होऊ शकते हेही आपल्याला ठाऊक आहे. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युत चलित्र होय. आपल्या अवतीभोवती दैनंदिन जीवनात हे विद्युत चलित्र म्हणजे वरदानच म्हटले पाहिजे. विद्युत चलित्राचा वापर पंखे, शीत कपाटे,
मिक्सर, धुलाई यंत्र, संगणक, पंप यांमध्ये केलेला दिसतो. हे विद्युत चलित्र कसे कार्य करते ते पाहूया. विद्युत चलित्राचे कार्य व तत्व. विद्युत चलित्रामध्ये विद्युतरोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे एक आयताकृती कुंडल असते. हे कुंडल नालाकृती चुंबकाच्या उत्तर व दक्षिण ध्रुवांमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशा रीतीने ठेवलेले असते की त्याच्या AB आणि CD या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असतील. कुंडलाची दोन टोके X व Y या दुभंगलेल्या कड्याला जोडलेली असतात. कड्याच्या या दोन अर्ध भागांच्या आतील पृष्ठभागावर विद्युतरोधक आवरण असते व ते आकृतीत दाखविल्याप्रमाणे चलित्राच्या आसाला पकडून बसविलेले असते. X व Y अर्ध कड्यांच्या बाहेरील विद्युत वाहक पृष्ठभाग हा दोन स्थिर कार्बन ब्रश E व F यांना स्पर्श करतो. आकृतीत दाखविल्याप्रमाणे आपण विद्युत परिपथ पूर्ण केल्यानंतर विद्युतधारा E व F या कार्बन ब्रश मार्फत कुंडलातून वाहू लागते. कुंडलाच्या AB या शाखेमधून विद्युतधारा A पासून B कडे या दिशेने जाते. चुंबकीय क्षेत्राची दिशा N ध्रुवाकडून S ध्रुवाकडे असल्याने त्याचा परिणाम AB या शाखेवर होऊन फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार AB या शाखेवर निर्माण झालेले बल त्याला खालच्या दिशेने ढकलते, तर CD या भुजेवर हे बल वरच्या दिशेने असते. या बलांची परिमाणे समान असतात. AB वरील बल AB ला खालच्या दिशेने ढकलते. ही समान परिमाणं व परस्पर विरोधी दिशा असलेल्या बलांची जोडी AD या बाजूने पाहिले असता कुंडल व आस यांना घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध गतीच्या दिशेने फिरवते. अर्ध्या परिवलनानंतर कड्याचे दुभंगलेले भाग X व Y अनुक्रमे F व E या कार्बन ब्रशच्या संपर्कात आल्यामुळे कुंडलामधून विद्युतधारा DCBA या दिशेने वाहू लागते. त्यामुळे AB वरील बल वरच्या दिशेने तर CD वरील बल खालच्या दिशेने क्रिया करते. परिणामी कुंडल पूर्वीच्याच गतीच्या दिशेने फिरत राहते. कुंडलाचे एक परिवलन पूर्ण झाल्यावर कुंडल 360 डिग्री मधून फिरल्यावर विद्युतधारा पुन्हा ABCD या दिशेने वाहते. त्यामुळे AB वरील बल खालच्या दिशेने तर CD वरील बल वरच्या दिशेने क्रिया करते. परिणामी कुंडल पूर्वीच्याच गतीच्या दिशेने फिरत राहते. विद्युतधारेची दिशा प्रत्येकी अर्ध्या परिवलनानंतर विरुद्ध होते, पण कुंडल मात्र एकाच दिशेने फिरत राहते. प्लग कळ अथवा स्विच वापरून विद्युतधारा खंडित केल्यावर काही वेळाने कुंडल फिरायचे थांबते. विद्युत चलित्र हे मिक्सर, विद्युत रवी म्हणजेच ब्लेंडर, शीत कपाट, धुलाई मशीन अशा घरगुती उपयोगाच्या उपकरणांमध्ये वापरतात. तसेच विद्युत पंखा, रेकॉर्ड प्लेअर, ब्लोअर अशा उपकरणांमध्येही वापरतात. तसेच विद्युत चलित्र विद्युत कार, विद्युत क्रेन, उद्वाहक म्हणजेच लिफ्ट, विद्युत रेल्वे, रोलिंग मिल, पंप, संगणक यांमध्येही वापरतात. विद्युत चुंबकीय प्रवर्तन. ज्या प्रक्रियेमध्ये वाहकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते त्या प्रक्रियेला विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणतात. वाहक चुंबकीय क्षेत्रात फिरत असेल अथवा वाहक स्थिर राहून त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तर वाहकात विद्युतधारा निर्माण होते म्हणजेच प्रवर्तित होते. चुंबकीय प्रवर्तनाचा शोध मायकेल फॅरेड याने 1831 मध्ये व जोसेफ हेनरी याने 1830 मध्ये स्वतंत्रपणे लावला. गॅल्व्हॅनोमीटर. मुलांनो, आपण अभ्यास केलेल्या विद्युत चलित्र या यंत्राचे जे तत्व आहे त्याच तत्वावर आधारित एक संवेदनशील उपकरण आहे, ते म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर. या उपकरणाचा उपयोग परिपथातील विद्युत धारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी करतात. याने विद्युत धारेची दिशाही समजते. यात काही बदल करून याच्या मदतीने काही विद्युतीय मापन करता येते. उदाहरणार्थ, गॅल्व्हॅनोमीटरच्या सहाय्याने विद्युत प्रभार, विद्युत धारा व विद्युत विभवांतर याचे मापन करता येते. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये चुंबकाच्या ध्रुवांमध्ये असलेले कुंडल अशा प्रकारे बसवतात की पुढे त्याला गॅल्व्हॅनोमीटरच्या तबकडीवर असलेला काटा जोडला जाईल. जेव्हा अतिशय थोडी म्हणजे 1 मिलीअँपियर किंवा त्याहूनही कमी विद्युतधारा कुंडलातून जाते तेव्हा कुंडलाचे परिवलन होते. हे परिवलन व पर्यायाने तबकडीवरील काट्याचे विचलन विद्युत धारेच्या प्रमाणात असते. विद्युत धारेच्या दिशेनुसार गॅल्व्हॅनोमीटरमधील काटा शून्याच्या दोन्ही बाजूंकडे विचलित होतो. मुलांनो, योग्य विद्युतरोध योग्य रीतीने जोडून म्हणजेच गॅल्व्हॅनोमीटरमध्ये योग्य तो बदल करून गॅल्व्हॅनोमीटरचे रूपांतर एमीटरमध्ये विद्युतधारा मोजण्यासाठी अथवा व्होल्टमीटरमध्ये विद्युत विभवांतर मोजण्यासाठी करता येते.
गॅल्व्हॅनोमीटरवरील तबकडीवर 0 विद्युतधारा मध्यावर दर्शवलेली असते. विद्युतधारेच्या दिशेनुसार काटा शून्याच्या 2 बाजूंकडे विचलित होतो. हे करून पहा. आकृतीत दाखवलेला प्रयोग करण्यासाठी आपल्याला पट्टी चुंबक, तांब्याची तार, गॅल्व्हॅनोमीटर हे साहित्य लागेल. प्रथम गॅल्व्हॅनोमीटर लावून परिपथ पूर्ण करा. तांब्याच्या तारेजवळ खाली चुंबक पट्टीचा उत्तर किंवा दक्षिण ध्रुव असेल अशा प्रकारे चुंबक पट्टी उभी ठेवा. आता जर तार आकृतीत दाखवल्याप्रमाणे AB अशी हलती ठेवली तर गॅल्व्हॅनोमीटरचा काटा विचलित झालेला दिसतो. हेच फॅरेडेचे विद्युत चुंबकीय प्रवर्तन आहे. आता तार स्थिर ठेवून चुंबक हलवून पाहिले तरी आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरचा काटा विचलित होताना दिसतो. थोडक्यात फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम सांगायचा म्हणजे कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. मुलांनो, आता कुंतलातून विद्युतधारा प्रवाहित अथवा खंडित केल्यास काय घडते ते पाहूया. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे परिपथ पूर्ण करून घ्या. या प्रयोगात आपण जर कुंतलातील विद्युतधारा कळ खुली करून 0 केली तर त्याच क्षणी कुंडलाच्या परिपथातील गॅल्व्हॅनोमीटरचा काटा एका बाजूला झटकन विचलित होऊन पुन्हा शून्याकडे येतो. कुंतलातील विद्युतधारा पुन्हा सुरू केल्यास गॅल्व्हॅनोमीटरचा काटा दुसऱ्या बाजूला झटकन विचलित होऊन पुन्हा शून्यावर येतो. आता जर विद्युतधारा वाहत असताना कुंडल कुंतलाच्या अक्षाला लंब रेषेवर तर अक्षावर कुंतलापासून जवळ व दूर हलविल्यास गॅल्व्हॅनोमीटरचा काटा विचलित होतो, म्हणजेच कुंडलात विद्युतधारा निर्माण होते. या प्रयोगावरून आपल्या लक्षात येते की कुंतल स्थिर ठेवूनही कुंतलातील विद्युतधारेत बदल केला तरीही कुंडलात विद्युतधारा निर्माण होते. फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम. कुंतलातून विद्युतधारा चालू करताच किंवा बंद करताच कुंडलात विद्युतधारा प्रवर्तित होते. विद्युतधारा कमी अधिक केल्यासही असे प्रवर्तन दिसून येते. कुंतल कुंडलासमोरून बाजूला सरकवितानाही कुंडलात विद्युतधारा प्रवर्तनाने निर्माण होते. मागील प्रयोगावरून असे समजते की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. यालाच फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम असं म्हणतात. तसेच कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेला प्रवर्तित विद्युतधारा म्हणतात. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. विद्युत वाहकामधील म्हणजेच कुंडलातील प्रवर्तित विद्युतधारा जास्तीत जास्त केव्हा असेल तर जेव्हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते तेव्हा. प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शविण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाचा उपयोग होतो. उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट असे ताणा की ते एकमेकांना लंब दिशेत असतील. अशा स्थितीत अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा, तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवितात, तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शविते. या नियमाला फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम असे म्हणतात. परिचय शास्त्रज्ञांचा. मायकेल फॅरेडे 1791 ते 1867 हे प्रयोगशील वैज्ञानिक होते. त्यांचे अधिकृत शिक्षण झाले नव्हते. एका बुक बाइंडिंगच्या दुकानात लहानसा मायकेल कामाला लागला. तेथील पुस्तके वाचता वाचता त्याला विज्ञानाची गोडी लागली. लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट मधील हम्फ्रे डेव्ही यांनी त्याला प्रयोगशाळा सहाय्यक नेमले. तेथेच त्यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचे नियम शोधून काढले. तसेच विद्युत अपघटनाचेही नियम शोधून काढले. कित्येक विद्यापीठांनी त्यांना मानद पदवी देऊ केली, परंतु फॅरेडे यांनी असे सन्मान नाकारले. प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा. मुलांनो, आपण आतापर्यंत विद्युत घटाकडून येणाऱ्या परिपथातून वाहणाऱ्या व पुन्हा घटाकडे जाणाऱ्या अशा एक दिशेने वाहणाऱ्या अधोलयमान विद्युत धारेशी परिचित झालो. नेहमी एकाच दिशेत वाहणाऱ्या अधोलयमान विद्युत धारेला दिष्ट विद्युत धारा म्हणतात. इथे धारेचे परिमाण बदलू शकते पण दिशा बदलत नाही. दिष्ट विद्युत धारेलाच दिष्ट धारा असेही म्हणतात. या उलट ठराविक समान कालावधीनंतर आपली दिशा व परिमाण बदलणाऱ्या विद्युत धारेला प्रत्यावर्ती विद्युत धारा अथवा प्रत्यावर्ती धारा असेही म्हणतात. मुलांनो, दिष्ट धारा ही वाढू शकते, स्थिर असू शकते किंवा कमीही होऊ शकते, परंतु ती दोलायमान नसते. हे आपण खालील आलेखात पाहू शकतो.
प्रत्यावर्ती धारा ही दोलायमान धारा आहे. आलेखात दर्शविल्याप्रमाणे ती एका दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढते, त्यानंतर कमी होत शून्य होते व पुन्हा उलट दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढून पुन्हा शून्य होते. आकृतीमध्ये उलट दिशा दर्शविण्यासाठी विद्युत धारेला -1, -2 असे परिमाण वापरले आहे. प्रत्यावर्ती विद्युत धारेचे दोलन वेळेनुसार वक्रीय पद्धतीने होत असते, म्हणून ते दर्शविण्यासाठी हे चिन्ह वापरतात. दिष्ट धारा एकाच दिशेने वाहते, परंतु प्रत्यावर्ती धारा आवर्ती पद्धतीने एकाच चक्रात सुलट व उलट दिशेने वाहते. मुलांनो, हे तुम्हाला माहित आहे का की भारतात विद्युत केंद्रात होणाऱ्या वीज निर्मितीमध्ये असे एक चक्र 1/50 सेकंदात म्हणजे 0.02 सेकंदात पूर्ण होते. या प्रत्यावर्ती धारेची वारंवारिता 50 हर्ट्झ इतकी असते. विद्युत शक्ती लांब लांबवर वाहून नेतात हे तुम्हाला माहितच आहे. विद्युत शक्ती लांबवर नेताना ती प्रत्यावर्ती रूपात वाहून नेणे फायदेशीर ठरते, कारण दिष्ट विद्युत धारेपेक्षा प्रत्यावर्ती धारेमुळे विद्युत शक्तीत कमीत कमी घट होऊन पारेषण म्हणजेच ट्रान्झॅक्शन करता येते. आपल्या घरात जो विद्युत पुरवठा पोहोचविला जातो तो प्रत्यावर्ती धारेचा म्हणजेच एसी असतो. खालील तक्त्यात दिष्ट धारा व प्रत्यावर्ती धारा यामधला फरक दिला आहे, तो समजून घेऊ. दिष्ट धारा, दिष्ट धारेची काळानुसार आवृत्ती होत नाही, म्हणजेच दिष्ट धारेची आवृत्ती 0 असते. प्रत्यावर्ती धारा, प्रत्यावर्ती धारेची काळानुसार पुन्हा पुन्हा आवृत्ती होते. घरात येणाऱ्या प्रत्यावर्ती धारेची आवृत्ती 50 हर्ट्झ असते. दिष्ट धारेचा दूरस्थ ठिकाणी उपयोग करणे कठीण आणि खर्चिक असते. प्रत्यावर्ती धारेचा ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने उपयोग करणे सहज शक्य आणि स्वस्त असते. दिष्ट धारेचे नियंत्रण करताना ऊर्जेची हानी होते. प्रत्यावर्ती धारेचे नियंत्रण करताना ऊर्जेची हानी कमी प्रमाणात होते. दिष्ट धारेचे जनित्र कमजोर आणि कमी सुविधाजनक असते. प्रत्यावर्ती धारेचे जनित्र वा मोटार अधिक मजबूत व सुविधाजनक असतात. दिष्ट धारा मानवाला प्रतिकर्षित करते. प्रत्यावर्ती धारा मानवाला आकर्षित करते. दिष्ट धारेचा उपयोग बॅटरी किंवा सेलमध्ये करतात. प्रत्यावर्ती धारेचा उपयोग घरगुती उपकरणात, उदाहरणार्थ पंखा, यात करतात. विद्युत जनित्र, विद्युत चुंबकीय प्रवर्तनावर आधारित आपण अनेक प्रयोग पाहिले. या प्रयोगांमध्ये निर्माण होणाऱ्या विद्युत धारेचे परिमाण अल्प होते, परंतु हेच तत्व मानवाच्या वापरासाठी मोठी विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरता येते. विद्युत जनित्र म्हणजे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे उपकरण होय. येथे यांत्रिक ऊर्जेचा वापर विद्युत वाहक कुंडल त्याच्या आसाभोवती चुंबकीय क्षेत्रात फिरवण्यासाठी व त्याद्वारे वीज निर्मितीसाठी केला जातो. ही आकृती आपल्याला विद्युत जनित्राची रचना दाखवते. यात ABCD हे आसाभोवती फिरणारे तांब्याच्या तारेचे कुंडल शक्तिशाली चुंबकाच्या 2 ध्रुवांमध्ये म्हणजेच उत्तर व दक्षिण ध्रुवांमध्ये ठेवलेले असते. कुंडलाची 2 टोके R1 आणि R2 या 2 विद्युत वाहक कड्यांना B1 आणि B2 या कार्बन ब्रशांमार्फत जोडलेली असतात. ही कडी आसाला म्हणजे अक्षाला धरून बसविलेली असतात, पण कडी व आस यांमध्ये विद्युतरोधी आवरण असते. B1 आणि B2 या स्थिर कार्बन ब्रशांची टोके गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेली असतात. त्यामुळे विद्युत धारेची परिपथातील वहन दिशा कळून येते. अशी ही विद्युत जनित्राची रचना असते. आता आपण विद्युत जनित्र कसे कार्य करते ते पाहूया. यातील आस बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो. जेव्हा ABCD हे कुंडल शक्तिशाली चुंबकाने निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्रातून फिरते तेव्हा ते चुंबकीय बलरेषांना छेडते. अशा प्रकारे बदलत जाणारे चुंबकीय क्षेत्र कुंडलामध्ये विद्युत धारा प्रवर्तित करते. या प्रवर्तित विद्युत धारेची दिशा फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे ठरवली जाते. एडी या बाजूने पाहिल्यास कुंडल घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरते. एका अर्ध्या फेरीत AB ही बाजू वर जाते व CD बाजू खाली येते. यावेळी विद्युत धारेची दिशा ABCD अशी असते आणि बाह्य परिपथातील विद्युत धारा B2GB1 अशी वाहते. अर्ध्या परिवलनानंतर CD ही बाजू AB या बाजूची जागा घेते व AB ही बाजू CD या बाजूची जागा घेते. यावेळी विद्युत धारा DCBA अशी वाहते. पण CD ही बाजू ब्रश B2 च्या संपर्कात
व AB ही बाजू B1 च्या संपर्कात असल्याने बाह्य परिपथात विद्युतधारा B1 कडून B2 अशी वाहते. ही क्रिया नियमितपणे पुन्हा पुन्हा घडते. अशा प्रकारे ही प्रवर्तित विद्युतधारा प्रत्यावर्ती स्वरूपाची असल्याने या जनित्राला प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र म्हणतात. दिष्ट जनित्र म्हणजेच DC जनरेटर. आता आपण दिष्ट जनित्र कसे तयार करावे लागते ते पाहूया. दिष्ट विद्युतधारा बाहेरील परिपथात दिशा बदलत नाही. त्यासाठी विद्युत चलित्रासाठी जसे दुभंगलेले कडे वापरले तसेच एक दुभंगलेले कडे आसावर बसवलेले असते. त्यामुळे कुंडलाची वर जाणारी एक शाखा सतत एका ब्रशच्या संपर्कात तर खाली जाणारी एक शाखा सतत दुसऱ्या ब्रशच्या संपर्कात राहते. त्यामुळे बाहेरील परिपथात एकाच दिशेने विद्युतधारा वाहते. यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर दिष्ट विद्युतधारेत म्हणजेच DCत करणाऱ्या त्या विद्युत जनित्राला दिष्ट विद्युतधारा जनित्र म्हणतात. जरा डोके चालवा. मुलांनो, वर वर्णन केलेल्या दिष्ट जनित्राची आकृती काढा. त्यानंतर आज फिरल्यावर दिष्टधारा कशी मिळते ते स्पष्ट करा. येथे N व S हे चुंबकीय ध्रुव आहेत. ABCD हे तांब्याच्या तारेचे आयताकृती कुंडल. R1 R2 दुभंगलेल्या कड्याचे भाग आहेत. B1 B2 कार्बन ब्रशेस. यात ABCD या आयताकृती ठोकळ्यावर विसंवाहक वेष्टन असलेल्या तांब्याच्या तारेचे असंख्य फेरे गुंडाळलेले असतात. तसेच अतिशय प्रभावी चुंबकीय क्षेत्र मिळवण्यासाठी शक्तिशाली चुंबकाच्या 2 N व S या ध्रुवांमध्ये मधोमध कुंडल ABCD बसवलेले असते. कार्य. आस बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो. जेव्हा दिष्ट जनित्राचे कुंडल चुंबकीय क्षेत्रामध्ये स्वतःभोवती फिरते तेव्हा ते चुंबकीय बलरेषांना छेदते. अशा प्रकारे बदलत जाणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे कुंडलामध्ये विद्युत विभवांतर निर्माण होते. त्यामुळे कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. प्रकाशमान बल्ब किंवा गॅल्व्हनोमीटर ही विद्युतधारा दर्शवितो. विद्युतधारेची दिशा कुंडलाच्या परिवलनाच्या दिशेवर अवलंबून असते. या जनित्रामध्ये एक कार्बन ब्रश सतत कुंडलाच्या ऊर्ध्व दिशेने कार्यरत असलेल्या भुजेच्या संपर्कात असतो, तर दुसरा ब्रश सतत कुंडलाच्या खालच्या दिशेने कार्यरत असलेल्या भुजेच्या संपर्कात असतो. तोपर्यंत विद्युतधारा परिपथात एकाच दिशेने प्रवाहित होते. तसेच कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरत असेपर्यंतच विद्युतधारा निर्माण होत असते. येथे विद्युतधारेचे परिमाण मात्र सतत बदलत असते. या बाबतीत ही विद्युतधारा विद्युत घटापासून मिळणाऱ्या विद्युतधारेपेक्षा वेगळी असते, हे नेहमी लक्षात ठेवावे.